गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 असे मॅजिकल फॉर्म्युले बघणार आहोत. हे जर फॉर्म्युले तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले तर इंग्लिश तुमच्या तोंडातून आपोआप बाहेर पडेल. तुम्ही म्हणाल हे काय? याच 3 फॉर्म्युले यूज करून तुम्ही पूर्ण दिवसाची इंग्लिश बोलू शकणार आहात. तसेच आज, उद्या आणि परवा याबद्दल सुद्धा व्यवस्थित तुम्ही इंग्लिश बोलू शकणार आहात. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे फॉर्म्युले आहेत तरी कोणते? गाईज, फर्स्ट फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. गाईज, हा जो फॉर्म्युला आहे प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही प्रेझेंटबद्दल जे काही तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्ही सांगू शकणार आहात. फॉर एक्झाम्पल, मी सकाळी लवकर उठते, मी स्कूलला जाते किंवा मी ऑफिसला जाते. अशा प्रकारची जी डेली यूजचे जी काही सेंटेन्स असतात ते तुम्ही या फॉर्म्युल्यावाईज बोलू शकणार आहात. तसंच सेकंड फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. जेव्हा कधीही तुम्हाला पास्टबद्दल बोलायचं असतं किंवा एखादी गोष्ट झाली म्हणजेच पास्टमध्ये एखादी गोष्ट झाली हे जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला या फॉर्म्युल्याचा यूज करून सेंटेन्स बनवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, मी जेवण केलं, मी टिफिन खाल्ला, मी शाळेत गेलो. अशा प्रकारची जे काही सेंटेन्स असतील जे पास्टशी रिलेटेड आहेत ती सेंटेन्स तुम्ही या फॉर्म्युल्याचा यूज करून बनवायची आहेत. आणि थर्ड फॉर्म्युला आहे आपला सब्जेक्ट प्लस विल प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा? जेव्हा तुम्हाला भविष्यातील तुमची प्लॅनिंग सांगायची असते किंवा भविष्यात एखादी गोष्ट तुम्ही करणार आहात हे तुम्हाला सांगायचं असतं. म्हणजेच काय, तर तुम्ही फ्युचरबद्दल तुम्हाला जेव्हा बोलायचं असतं त्यावेळेस तुम्हाला या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. गाईज, हे 3 फॉर्म्युले गोल्डन फॉर्म्युले आहेत. हे जर तुम्हाला जमले आणि तुम्ही व्यवस्थित त्याचा यूज करून तुम्ही जर इंग्रजी बोलाल तर तुमचे खूप सारे डाऊट्स आणि खूप साऱ्या डिफिकल्टीज रिलीज होणार आहेत, म्हणजेच दूर होणार आहेत. चला गाईज, याची प्रॅक्टिस कसं करायचं आता आपण बघूया. याची प्रॅक्टिस कशी करायची? आता बघा गाईज, जे आपलं पहिलं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे तुमचं डेली रुटीन आहे त्या रिलेटेड सेंटेन्स असतील. फॉर एक्झाम्पल, आय ईट ॲपल्स, आय ईट ॲपल्स. मी सफरचंद खाते, मी सफरचंद खाते. आता हे झालं तुम्ही प्रेझेंटबद्दल. आता तुम्ही काय करताय हे तुम्ही सांगताय. पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी सफरचंद खाल्लं तर आपल्याला सेकंड फॉर्म्युल्याचा यूज करावा लागेल. आणि सेकंड फॉर्म्युल्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्बचं सेकंड फॉर्म लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहायचं आहे. इथं वर्ब काय आहे? ईट आहे. हेच सेंटेन्स पण तुम्हाला पास्टमध्ये बोलायचं आहे. सिम्पल याचं काय होईल? आय एट ॲपल्स. एट का आलं? ईटचं आपण इथे सेकंड फॉर्म लिहिलं. बघा तुम्ही, मी सफरचंद खातो हे तर तुम्ही बोलला, त्याच्यासोबतच मी सफरचंद खाल्लं पास्टबद्दल बोलायचं आहे तेव्हा तुम्हाला सिम्पली या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. आणि जर तुम्हाला म्हणायचं असेल की मी सफरचंद खाणार म्हणजे फ्युचरचं बोलायचं आहे तर तुम्हाला फ्युचरच्या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. सेंटेन्स काय होईल? आय विल ईट ॲपल्स, आय विल ईट ॲपल्स. किती इझी आहे तुमच्या लक्षात आलं. आणि तुम्ही एका सेंटेन्सपासून तुम्ही पास्ट, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या तिन्ही गोष्टी तुम्ही बोलू शकत आहात. याचे काही एक्झाम्पल बघा. शी सिंग्स अ सॉन्ग, शी सिंग्स अ सॉन्ग. ती गाणं गाते. हे झालं प्रेझेंटबद्दल, ती गाणं गाते. गाईज, प्रेझेंटमध्ये थोडासा डिफरन्स आहे. जेव्हा प्रेझेंटमध्ये तुमचा सब्जेक्ट ही, सी, इट असतो किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असतं त्यावेळेस तुम्हाला तिथलं जे वर्ब आहे त्या वर्बला यस किंवा ईएस लावायचा असतो. एवढं लक्षात ठेवा. बाकीचे जर सब्जेक्ट आले तिथे तुम्हाला ॲज इट इज वर्ब लिहायचं आहे, फक्त प्रेझेंट टेन्सबद्दल. क्लिअर? सी सिंग सॉन्ग, ती गाणं गाते. तिनं गाणं गायलं. सिम्पली सी सॅंग सॉन्ग. पास्टमध्ये बोललो आपण, तिनं गाणं गायलं. आता पास्टमध्ये लक्षात ठेवा, पास्टमध्ये कोणताही सब्जेक्ट आला
तरी तुम्हाला वर्बचं सेकंड फॉर्मच लिहायचं आहे इथे. क्लिअर? नेक्स्ट, आता हेच सेंटेन्स फ्युचरमध्ये कसं बोलाल? ती गाणं गाणार असं बोलाल ना तुम्ही. इंग्लिशमध्ये कसं बोलाल? शी विल सिंग द सॉन्ग. शी विल सिंग द सॉन्ग. ती गाणं गाणार. क्लिअर झालं? पास्टमध्ये कसं बोलणार, प्रेझेंटमध्ये कसं बोलणार आणि फ्युचरमध्ये कसं बोलणार. इथे फक्त तुम्हाला जे वर्ब आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे. आणि प्रेझेंटबद्दल मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्ट कोणते असतील तर फक्त वर्बला यस लावायचं आहे. बाकीच्या ठिकाणी कुठेही तुम्हाला चेंज करायची गरज नाही आहे. क्लिअर झालं? प्रेझेंटबद्दल बोलाल फर्स्ट फॉर्मचा यूज करा, पास्टबद्दल बोलाल सेकंड फॉर्मचा यूज करा आणि फ्युचरबद्दल जर बोलाल तर तुम्ही विल प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मचा तुम्हाला यूज करायचा आहे. क्लिअर आहे? काहीही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की तुमचं कन्फ्युजन दूर करेल. आता तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर झालं. वर्बचं फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म येणं तुम्हाला गरजेचं आहे, एवढं लक्षात ठेवा. जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओ तुम्ही नक्की फॉलो करा. दे प्ले क्रिकेट. दे प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळतात. पास्टमध्ये दे प्लेड क्रिकेट. दे प्लेड क्रिकेट. आणि फ्युचरमध्ये काय होईल? दे विल प्ले क्रिकेट. दे विल प्ले क्रिकेट. ते क्रिकेट खेळतील. आय ईट राईस. आय ईट राईस. मी भात खातो. पास्टमध्ये आय एट राईस. ईटचं सेकंड फॉर्म एट. मी भात खाल्ला आणि मी भात खाईल. आय विल ईट राईस. वी गो टू स्कूल. आम्ही शाळेत जातो. वी वेंट टू स्कूल. आम्ही शाळेत गेलो. आणि वी विल गो टू स्कूल. आम्ही शाळेत जाऊ किंवा आम्ही शाळेत जाणार. क्लिअर झालं तुम्हाला? आता गाईज काय तुमच्या प्रॅक्टिससाठी याचे मिक्स एक्झाम्पल आपण बघूया जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. फर्स्ट सेंटेन्स आहे मी रोज फळे खातो. पहिल्यांदा तुम्हाला सेंटेन्स बघायचा आहे, त्याचा टेन्स कोणता आहे बघायचा आहे. प्रेझेंट आहे, पास्ट आहे, फ्युचर आहे आणि त्यावाईज त्या फॉर्म्युल्याचा अकॉर्डिंग टू टेन्स तुम्हाला त्या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. आता हे सेंटेन्स आहे मी फळे खातो. सिंपल सेंटेन्स आहे आणि तुम्ही रोज त्या गोष्टी करताय, तुम्ही सांगत आहात, तर हे प्रेझेंटचे सेंटेन्स आहे. तुम्हाला इथे फर्स्ट फॉर्म्युल्याचा यूज करावा लागेल. बनवा सेंटेन्स. आय ईट फ्रूट्स एव्हरी डे. आय ईट फ्रूट्स एव्हरी डे. क्लिअर? गाईज सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट काय असतं हे तुम्हाला माहीत आहे असं समजूनच मी पुढे जात आहे. जर नसेल माहीत तर याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ नक्की फॉलो करा. नेक्स्ट, तिने काल पियानो वाजवला. कोणत्या टेन्सचं सेंटेन्स आहे किंवा कशाबद्दल बोललं जात आहे? इथे पास्टबद्दल बोललं जात आहे, म्हणून तुम्हाला सेकंड फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म लिहायचा आहे. बनवा. शी प्लेड पियानो यस्टरडे. शी प्लेड पियानो यस्टरडे. ते सकाळी जिमला जातात. अगेन तुमचं डेली रुटीन आहे. प्रेझेंटचे सेंटेन्स बनवा फर्स्ट फॉर्म्युलेचा यूज. दे गो टू द जिम इन द मॉर्निंग. दे गो टू द जिम इन द मॉर्निंग. त्याने काल रात्री चित्रपट पाहिला. पाहिला. बघा अगेन पास्टबद्दल बोलतायत कारण पाहिलं एखादी गोष्ट झाली म्हणजे ते पास्टमध्ये गेली, म्हणून इथे पास्टच्या फॉर्म्युल्याचा तुम्हाला इथे यूज करावा लागेल. वर्बच्या सेकंड फॉर्मचा. सेंटेन्स बनवा. त्याने काल रात्री चित्रपट पाहिला. ही वॉच्ड अ मूवी लास्ट नाईट. ही वॉच्ड अ मूवी लास्ट नाईट. मी एखाद्या दिवशी पुस्तक लिहीन. मी एखाद्या दिवशी पुस्तक लिहीन. फ्युचरबद्दल बोलत आहात तुम्ही, आता लिहिलं पण नाही आहे, तुम्ही फ्युचरमध्ये लिहीन हे तुम्ही प्लॅनिंग करतायत, म्हणजे तुम्हाला इथे फ्युचरच्या फॉर्म्युल्याचा म्हणजे थर्ड नंबरच्या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. विल प्लस वर्बचं फर्स्ट फॉर्म. सेंटेन्स बनवा. आय विल राईट अ बुक समडे. आय विल राईट अ बुक समडे. मी रात्री जेवण शिजवेन किंवा मी रात्री जेवण बनवेन. अगेन फ्युचरबद्दल बोलतायत किंवा तुम्ही काहीतरी करणार आहात, म्हणजे हे काय आहे? फ्युचरबद्दल आहे. थर्ड फॉर्म्युल्याचा यूज करा. आय विल कुक डिनर. आय विल कुक डिनर.
त्याने काल भात शिजवला. एखादी गोष्ट तुम्ही केली आहे हे सांगताय म्हणजे पास्ट बद्दल झालं. सेंटेन्स ही कुक्ड राईस यस्टरडे. ही कुक्ड राईस यस्टरडे. मी उद्या माझ्या मित्राला भेटेन. अगेन तुमची प्लॅनिंग आहे फ्युचरबद्दलची. फ्युचरमध्ये काहीतरी करणार आहात. थर्ड फॉर्म्युला आय विल विजिट माय फ्रेंड टुमॉरो. आय विल विजिट माय फ्रेंड टुमॉरो. मी रोज सकाळी चहा पिते. सिंपल डेली रुटीन आहे तुमचं. आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग. आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग. ते संध्याकाळी 5 वाजता बैठक सुरू करतील. म्हणजे संध्याकाळी 5 वाजता मीटिंग सुरू करतील. म्हणजे फ्युचरबद्दल बोलत आहात. थर्ड फॉर्म्युलेचा यूज करा. दे विल स्टार्ट द मीटिंग ॲट 5 PM. दे विल स्टार्ट द मीटिंग ॲट 5 PM. आय होप गाईज तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं असेल की प्रेझेंटबद्दल बोलताना तुम्हाला काय यूज करायचं, पास्टबद्दल बोलताना तुम्हाला काय यूज करायचं किंवा फ्युचरबद्दल बोलताना तुम्हाला काय यूज करायचं. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.